नमस्कार मित्रांनो. काळही माझाच आणि खेळही माझाच. अशाच प्रकारचं ग्रहमान हे कन्या राशीकरता नोव्हेंबर महिन्यामध्ये आलेलं आहे. सर्वच्या सर्व जे ग्रह आहेत हे तुमच्यासाठीच खास संपूर्ण शुभत्व घेऊन उभे आहेत. जसं की गुरु जो आहे तो तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतो आहे. सप्तमात भ्रमण करणारा शनी मार्गस्थ सुद्धा होतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह शुक्र जो की तुमच्याच राशीमध्ये द्वितीय तृतीयात भ्रमण करतो आहे. अशा प्रकारे सर्व ग्रह तुमच्यासाठी जणू उभे आहेत. या सर्वचे जे प्रभाव परिणाम आहेत हे कन्या राशीवरती कशा प्रकारे होणार आहेत. तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की ज्याच्या सर्वात प्रभावित होणार आहे, या सर्व संदर्भातली खुलासावर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीमध्ये जो शुक्र आहे तो भ्रमण करतो आहे, तो तुमच्या द्वितीय आणि तृतीय स्थानामध्ये सुद्धा जाणार आहे. राशीचा जो स्वामी आहे बुध हा तृतीयातून द्वितीय स्थानामध्ये येणार आहे. राशीचा जो षष्ठेश आहे शनी हा तुमच्या सप्तमात भ्रमण करतो आहे. 28 तारखेनंतर मार्गस्थ होणार आहे. आणि राशीचा जो अष्टमेश आहे मंगळ हा संपूर्ण महिना तुमच्या तृतीय स्थानामध्येच भ्रमण करणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये एक गोष्ट निश्चित होईल. या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. बऱ्याच प्रमाणात. खरं तर तो तुमचा मूळचा अंगभूत गुणधर्म नाही. म्हणजे जास्त तर काय शारीरिक श्रम मुळात तुम्हाला करायला आवडत नाहीत. आणि जास्त शारीरिक श्रम झाले मग थोडंसं मलूल होता, लवकर थकून जाता आणि त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावरती, शरीरावरती दिसून येतो. परंतु हा पॉझिटिव्ह म्हणायला हवा. कारण या महिन्यामध्ये अशा प्रकारचा काही अनुभव तुम्हाला येणार आहे. त्यासाठी नक्की तयार राहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हाती घेतलेली जी कामं आहेत ती पूर्ण होणार आहेत. आणि त्याचा खूप चांगला अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चितच येणार आहे. त्यामुळे संपूर्णपणे त्यासाठी तयार राहा. यानंतर आपण चर्चा करणार आहोत की तुमचं जे आर्थिक स्थैर्य आहे हे नेमकं कशा प्रकारचं राहील. राशीचा जो धनेश आहे शुक्र हा तुमच्या राशीमध्ये द्वितीयात आणि तृतीयात भ्रमण करणार आहे. राशीच्या द्वितीयात शुक्र व्यतिरिक्त रवी आणि बुध सुद्धा भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे राशीचा जो पंचमेश आहे शनी हा तुमच्या सप्तमात भ्रमण करतो आहे. 28 तारखेनंतर तो मार्गस्थ होणार आहे. राशीचा जो अष्टमेश आहे मंगळ हा तुमच्या तृतीयात भ्रमण करणार आहे. आणि राशीच्या लाभ स्थानामध्ये गुरु जो आहे तो भ्रमण करणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर हे जे सगळं ग्रहमान आहे हे तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या अतिशय उत्तम असणार आहे. आर्थिक बचत होणार आहे. त्याचप्रमाणे आर्थिक इन्कमच्या संदर्भातले नवे नवे पर्याय तुमच्या समोर येणार आहेत की जे शुभप्रदाय असणार आहेत. नवीन इन्व्हेस्टमेंट होणार आहे. या अनुवाई जर का सांगायचं झालं तर आर्थिक संदर्भात अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा कालावधी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर थोडीशी काळजी घ्या. तुम्हाला जे काही महत्त्वपूर्ण ट्रेड करायचे ते असतील ते साधारणतः या महिन्याच्या शेवटी किंवा डिसेंबरमध्ये वगैरे तुम्ही करू शकता. मात्र तुमचं जे इन्कम आहे ते तुमच्या अपेक्षे अनुरूप असणार आहे. काळजी करू नका. याचप्रमाणे गृहसौख्य याबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो चतुर्थेश आहे गुरु हा तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. 12 तारखेनंतर तो वक्री होणार. तर खास करून घरातील ज्या वयोवृद्ध व्यक्ती असेल त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. 15-18 तारखेनंतर थोडेफार त्रास वगैरे दिसून येऊ शकतील. परंतु त्याचा फारसा मोठा परिणाम होणार नाही. काळजी करू नका. घरातलं वातावरण तुमच्या अनुरूप असंच असणार आहे. यानंतर आपण चर्चा करू की तुमचं जे लव्ह लाईफ आहे किंवा जे रिलेशनशिप आहे हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की राशीचा जो पंचमेश आहे शनी हा शनी तुमच्या सप्तमात भ्रमण करतो आहे. 28 तारखेनंतर मार्गस्थ होणार आहे. तर गेल्या साधारण 3-4 महिन्यापासून तुम्ही पाहिलेलं असेल की रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर थोड्याफार प्रमाणात वादविवाद होणार किंवा तू मैमेसारखी परिस्थिती तुम्ही अनुभवलेली असेल. या महिन्याच्या शेवटी या गोष्टी बऱ्याचशा नॉर्मल होतील. काळजी करू नका. आणि ते गोष्ट खूपच चांगली आहे की लाभस्थानात भ्रमण करणारा जो गुरु आहे हा सप्तम दृष्टीने तुमच्या पंचम स्थानाला पाहतो आहे. यामुळेच जर का तुम्हाला नवीन रिलेशनशिपमध्ये जरी जायचं असेल तरी सुद्धा हा संपूर्ण कालावधी तुमच्यासाठी अतिशय उत्तम अशा प्रकारचा असणार आहे. यानंतर ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकरता सुद्धा कालावधी उत्तम असणार आहे. तरी सुद्धा तरी स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं या संपूर्ण महिन्यात थोडासा आवश्यक होईल. मात्र जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्याकरता हा संपूर्ण महिना अतिशय उत्तम असणार आहेत. तुम्ही जे काय एफर्ट घेतलेले आहेत, तुम्ही जे काय प्रयत्न केलेले आहेत त्याला चांगल्या प्रकारचे काय अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चितच मिळणार आहेत. काळजी करू नका. यानंतर ज्या तुमचं जे वैवाहिक जीवन आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर राशीचा जो सप्तमेश आहे गुरु हा गुरु तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करत आहे. अर्थात दिनांक 12 तारखेनंतर वक्री होणार आहे. आणि सप्तमात भ्रमण करणारा जो शनी आहे हा मार्गस्थ होणार आहे. गेल्या 2-3 महिन्यापासून तुम्ही बघितले असेल की वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर होते. आणि तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये
मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारचे काय अनुभव तुम्ही घेतलेले असेल, काळजी करू नका. या संपूर्ण महिन्यामध्ये ते बऱ्याच प्रमाणात हळू नॉर्मल होताना लक्षात येतील. यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कन्या राशीच्या जे व्यक्ती विवाह सुख आहेत, म्हणजे ना विवाह वगैरे करायचा आहे, त्यांच्यासाठी हा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. म्हणजे विवाह ठरणे, अपेक्षा अनुरूप स्थळं येणं, ती फायनलाइज होणं, साखरपुडा किंवा एंगेजमेंट होणं, अशा प्रकारचे काही अनुभव कन्या राशीच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये येणार आहे. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सांगायचं झालं, तर राशीचा जो कर्मेश किंवा दशमेश जो आहे बुध, हा बुध तुमच्या तृतीयात भ्रमण करतोय, वक्री आहे. वक्री होऊन तो तुमच्या द्वितीयात येणार आहे. इथे एक गोष्ट आहे, ती म्हणजे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे कागदोपत्री व्यवहार मात्र या महिन्यात करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. दुसरी गोष्ट म्हणजे थोडीशी दगदग, थोडीशी धावपळ करावी लागेल तुमच्या कार्यक्षेत्रासंदर्भात, परंतु त्याचा फारसा मोठा परिणाम सरळ तुमच्या करिअरवर होणार नाही. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर हा जो संपूर्ण महिना आहे, हा तुमच्यासाठीच आहे किंवा तुम्हाला ही जी ग्रहस्थिती आहे बऱ्याच प्रमाणात फेवर करणार आहे. आता आपण थोडं ग्रहयोगांबद्दल जाणून घेऊ, की जे ग्रहयोग आहेत त्याचे जे प्रभाव परिणाम आहेत हे नेमके कशा प्रकारचे असणार आहे. तर दिनांक 4 तारखेला मंगळाचा हर्षलशी प्रतियोग आणि नेपच्यूनशी त्रिकोणी होणार आहे. मंगळ जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतोय, तर इथे खास करून तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. लागणं, कापणं, खर्चणं, शारीरिक दुखापतीसारखे काही प्रसंग या दरम्यान ओढवू शकतील, तर थोडीशी काळजी घ्या. याचप्रमाणे दिनांक 12 तारखेला बुध आणि मंगळाची युती सुद्धा होणार आहे. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून थोडंसं लांब राहा. थोडंसं स्ट्रेस या दरम्यान येऊ शकेल, काळजी घ्या. दिनांक 17 तारखेला रवीचा गुरु आणि शनीशी त्रिकोणी योग होणार आहे. संपूर्ण महिन्यातले सगळ्यात शुभफलदायी अशा प्रकारचा हा योग आहे. तुमची कुठल्याही प्रकारची सरकारी कामं असतील, अडकलेली काम, प्रलंबित काही मुद्दे असतील, तुम्हाला नवीन कामाची सुरुवात करायची असेल, नवीन काहीही गोष्टी जर काही करायची असेल, तरी सुद्धा 17 जी तारीख आहे ते अतिशय उत्तम असणार आहे. तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी या होणार आहेत. काळजी करू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे काही नवीन गोष्टी सुद्धा तुम्हाला मिळू शकतील. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला बुधाचा हर्षलशी प्रतियोग आणि नेपच्यूनशी त्रिकोणी योग होणार आहे. तर इथे थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. थोडंसं मानसिक तणाव जाणवू शकेल, या संदर्भात काळजी घ्या. टोकाचे निर्णय मात्र घेऊ नका. दिनांक 21 तारखेला रवीचा हर्षलशी प्रतियोग आणि नेपच्यूनशी त्रिकोणी योग होणार आहे. जर का तुम्ही सामाजिक व्यक्ती असाल, पब्लिक पर्सनॅलिटी असाल, तर थोडंसं इमेजला धक्का लागण्यासारखे प्रसंग किंवा तत्संबंधी काही गोष्टी डोकं वर करू शकतील. थोडंसं अलर्ट राहा. दिनांक 22 तारखेला बुधाचा शुक्र आणि शनीशी त्रिकोणी योग होणार आहे. बुध जो की तुमच्या तृतीयात भ्रमण करेल, त्याच्याबरोबर लाभातला गुरु आणि सप्तमातला जो शनी आहे हा त्रिकोणी योग करणार आहे. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिस किंवा अडकलेली कामं तुमची या दरम्यान मार्गी लागू शकते. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. याचप्रमाणे दिनांक 26 तारखेला शुक्राचा गुरुशी त्रिकोणी योग आणि शनीशी सुद्धा त्रिकोणी योग होणार आहे. हा त्रिकोणी योग अतिशय उत्तम राहील. या दरम्यान तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. धार्मिक स्थळांना भेटीगाठी देणं आणि तत्संबंधी काही धार्मिक किंवा आध्यात्मिक अनुभव येणं, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चितच येऊ शकतील. याचप्रमाणे दिनांक 30 तारखेला शुक्राचा नेपच्यूनशी त्रिकोणी योग आणि हर्षलशी प्रतियोग होणार आहे. अर्थात इथे थोडंसं काळजी घ्या. भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय 30 तारखेच्या आसपास घेऊ नका. या महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती 5 तारखेला आहे आणि जी अमावास्या आहे ती 20 तारखेला आहे. अमावास्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे थोडंसं जास्त असतं. त्यामुळे आपण थोडंसं भावनातीत होतो आणि भावनातीत होऊन घेतलेले निर्णय हे बरेचदा चुकण्याची शक्यता जास्त असते. या संदर्भात थोडीशी काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय किंवा भावनेच्या आहारी जाऊन टोकाचे निर्णय घेऊ नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विवादात जाऊ नका. एकंदरीतच हा संपूर्णचा नोव्हेंबरचा महिना आहे 2025चा, तो कन्या राशीसाठी अतिशय उत्तम असणार आहे. काळजी करू नका. तर मित्रांनो, हे होतं कन्या राशीचं नोव्हेंबर 2025 कथाचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.